नमस्कार मंडळी. छत्रपती संभाजीनगरच्या एका बातमीनं आज माझं लक्ष वेधून घेतलंय. तुम्हालाही आश्चर्यकारक आणि तितकीच संतापजनक ही घटना वाटेल जेव्हा तुम्ही ती ऐकाल. 17 वर्षाच्या एका मुलीनं आपल्या सख्ख्या आईवडिलांवर आरोप केलाय. नुसता आरोप नाही केलाय, तर MIDC एम वाळूज या पोलीस स्थानकामध्ये तिनं तक्रार आपल्या आईवडिलांविरोधात केलेली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या आरोपांनुसार तिचे आईवडील तिने जर घरात काम केलं नाही तर तिला चटके देतात, तिला उपाशी ठेवलं जातं, तिला गच्चीवर किंवा बाथरूममध्ये झोपवलं जातं. तिच्याकडे म्हणजे तिचे आई-वडील तिला सांगतात, की नातेवाईकांकडे जा आणि त्यांच्याकडनं दागिने मागून आण, असा सुद्धा आरोप तिनं केलेला आहे. तिला जर कुठलं काम आलं नाही, जमलं नाही, तर तिला मारहाण केली जाते, तिला उपाशी ठेवलं जातं. अशा प्रकारचे गंभीर आरोप तिने आपल्या सख्ख्या आई-वडिलांवर केलेले आहेत. 17 वर्षाची ही मुलगी आहे. तिने आपल्या आई-वडिलांवर असे आरोप का केले? या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? हे बघणं महत्त्वाचं आहे. गुन्हा तर दाखल झालेला आहे. या मुलीला बालगृहामध्ये पाठवलं गेलेलं आहे. याआधी सुद्धा कदाचित तिला बालगृहामध्ये पाठवलं गेलं असावं अशी माहिती आहे. पण पोलीस अधिकृत अजून काही सांगत नाही आहेत. पोलीस या आई-वडिलांची चौकशी करतायत. ते नातेवाईकांची सुद्धा चौकशी करतील. ही मुलगी जे काही सांगतेय, जे काही आरोप करते त्यात किती तथ्य आहे हे येत्या काळात समोर येईल. पण आत्ता आपल्या आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना ऐकायला मिळत आहेत, मग त्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याच्या असोत, नवरा बायकोंमध्ये भांडण झालं आणि आत्महत्येच्या असोत, आई-वडिलांनी मुलीला विकल्याच्या घटना असोत किंवा बापानं मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या घटना असोत, या सगळ्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असताना ही अशी अजून एक घटना समोर येणं, की 17 वर्षाच्या आपल्या हाताशी आलेल्या मुलीला आई-वडीलच अनन्वित छळ तिच्यावर करतायत, तिला उपाशी ठेवतायत, तिला घरातलं काम जमत नाही म्हणून मारहाण केली जाते, तिला बाथरूममध्ये झोपायला सांगितलं जात आहे. अशा जर घटना घडत असतील आणि ही मुलगी जर आपल्या आईवडिलांवर असे गंभीर आरोप करत असेल, तर ही देखील दखल घेण्यासारखी गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांना विचलित करणारी, आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारी घटना आहे. आता हे महत्त्वाचं आहे, की या बातमीतलं तथ्य समोर यावं. अन्यथा नात्याला काळिमा फासला जातो. आई-वडिलांचं नातं असो, आई-वडील मुलीचं नातं असो, मुलीने आई-वडिलांवर केलेले आरोप असो, या सगळ्या गोष्टी धुंडाळणं नितांत गरजेचं आहे. पोलिसांवर, MIDC एम वाळूज पोलिसांवर हे मोठं आव्हान आहे, की या प्रकरणात सत्य काय आहे ते समोर यावं आणि अर्थात बातमीच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतसुद्धा आपल्यापर्यंत हे पोचवेलच. पण अशा कुठल्या घटना जर तुमच्या ऐकिवात असतील, तुमच्या आजूबाजूला घडत असतील, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.